कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। ब्रह्मान्ता गुरुवत्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। श्रीगुरुभ्यो नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। प्रथम जावंगेनो कुंभापुरांदशिलो गोपालकृष्ण समेत जावंगेनो आशिल्दसलो परमात्मो श्रीदेवी भूदेवी समेत कुंभापुरांतो अर्चन घेतसले परमात्माक नमस्कार करूंगेनो। तशीच आमगेले समस्त गुरुपरंपरेक नमस्कार करूंगेनो। हे अधिक मासा बदल आयचे 5वे दिवसांतू परमात्मान सांगिल तसले एक उपासन करतसले एक पुरुषोत्तम मासांतू परमात्माल तसले उपासना कशी खंयचे रितीन केल्या रे, खंयचे रितीन आमकां एक मोक्षदायक जावंगेनो पावच्याक अनुकूलत्व जाता अशें म्हणून परमात्मान स्वतः तागेले मुखोद्गत वाणीन तो आमकां सांगिल्लें आसा। तशीच आमी आज पासून काली 8वे अध्यायांतू धडधन्व म्हणले राजाले पूर्वजन्म वृत्तांतू सुदैव म्हणले ब्राह्मण जावंगे नाशिलो तागेले व्रताचरण ताणें खंयचे रितीन परमात्माल उपासन केलें, खंयचे रितीन ताका पुत्रशोक दिलो, तदनंतर जावंगेनो परमात्माले अनुग्रहा निमित्त कशें पुनरपी जावंगेनो चरडो जिवंत जाले आमी गेल्ले 8वे अध्यायांत पळयले। तशीच आयचे 9वे अध्यायांतू परमात्माले मन केल्यार कसं करचें शक्यता आसा, परमात्मा निमित्त सर्व ही सृष्टी करचे जाता जाल्यार आमी विचार करचे तसले पावका। ताजे कितें रे सुभाषित सांगता कसं की म्हळ्यार अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम नवनौषधम आयोग्यम पुरुषो नास्ति अयोग्य पुरुषो नास्ति योजकत्र दुर्लभाः। म्हळ्यार प्रत्येक अक्षर मंत्र देवच्या शक्यता आसके, प्रत्येक मूलिका सुद्दाची औषध देवच्याक शक्यता आसा, प्रत्येक कार्य समर्थ देवच्याक शक्यता आसा जाल्यार ताका संयम जावंगेनो समय चित्तान योजन करता जाल्यार समर्थ व्यक्ती जावका। ते समर्थ व्यक्ती परमात्माले अनुग्रहा निमित्त मात्र देता म्हणून सांगच्याक देता। परमात्मान मन करना तर जाल्यार कसं करच्याक जायना, परमात्मान मनान घेतल्यार कसं करच्या शक्यता आसा। हें हाका निदर्शन कसं की म्हळ्यार मलमासाक परमात्मान अनुग्रह केल्ले केवल कारण। परमात्मान तरीन ताका मलमासाक अनुग्रह करना तर जाल्यार आमकां एक पुण्य संपादन करचें तसाक योग्य काल आमकां मेळना। आमकां परमात्माले अनुग्रहा निमित्त मलमासान केले तसले एक रोधने निमित्त ताण केल्ली तसले विनंतीक परमात्मान मान्य करून ताका जावंक आशिल्लें तसले एक पुण्य संपादन काल आमकां परमात्मान अनुग्रह केले। तशें दुखूनचे सुदैव म्हणले ब्राह्मणाले मुखावयले 9वे चरित्रांतू 9वे अध्यायांतू स्नानाचे बदल महात्म म्हणून परमात्मान विश्लेषण करत आसा। सुदैवान कसनेची कोणीच आज पासून करनाशिल्ले व्रत अत्यंत कष्टान ताणें व्रत केल्लें आसा। ते व्रतांतू ताणें खंयचे रितीन परमात्माले उपासन केलें की ताका सुद्दाची ते गोतनाशी ताणें व्रताचें कार्य अत्यंत संयमान परमात्मा वयरी विश्वास दवरून ताणें श्रद्धेन हें व्रताचरण ताणें केलें। पुरुषोत्तम मासाचे सेवे निमित्त जे तेगेले आजे धनधान्य की अत्यंत प्रत्येक लोकांक संवसारान जावंक आशिल्लें म्हळ्यार पुत्र सुख परमात्मान ताका अनुग्रह केले। तागेले पत्नीक अत्यंत दुखीत आशिल्ली गौतमीक आमकां चेडू जेलनाचे चेडू जलील सुद्दाची परमात्मान आमगेल्या हातांतल्यान काणें घेतलें। पुत्र वियोगान अत्यंत भावोद्गतीत जावंगेनो मस्त रितीन दुख केल्लें जाल्यार सुद्दाचे परमात्माले उपवास केले निमित्तान परमात्माले आराधन केले निमित्तान तांकां फल मेळ्ळें। शास्त्रकारो परमात्मा सांगता कशें की म्हळ्यार एक दिवस वरकीचे अन्न ना तर जाल्यार उदक पिनाशिचे आमी उपवास केल्यार वैकुंठांत तो वचूंक आमी वचत तसले एक क्रम आसा जाल्यारीचे तांणी केवल 1 मास पर्यंत कसनेची भक्षण करनाशिची, कसनेक जलपान करनाशिची, कसनेक आहार घेनाशिची केवल तदेकाग्र चित्तदिंद परमात्माले उपासन केले त्यांनी ते उपवास केले एक महिमेन
केवल ताका परमात्माले अनुग्रह पावच्या कारण दिले ते परमात्माले उपवास केले निमित्तानं ताका कसनच एक पावस म्हूण पळयनाशिची ना वातावरणा दृश्टीन पळयनाशिची ना रानांत आशिल्ले क्रूर मृग सुद्दाची तान पळयनाशिची केवल परमात्माले आपणाले एक पुत्र शोक आसा ते पुत्र शोक तुवें निवृत्ती करका आपणाक योग्य दिले तसले संतती तुवें प्रदान करका म्हणले एक महदिच्छा घेवन परमात्माला तांणी उपासन केले ते उपवासना निमित्त तांकां पुरुषोत्तम मास जावंक नाशिल्लो अधिपती जावंक नाशिल्लो पुरुषोत्तम स्वता संतुश्ट जावंक न्हू तांकां कसन तरेन एक फल दिवचें आसा ते प्रमाणे योग्य रितीन ताका ते फल परमात्मान दिलें केवल तांणी उपवास करचे आसतना वरकीची तांकां सुद्दां कल्पना नाशिची एक नित्य नियामक जावंक नाशिल्ले वरुण देवाले कृपे निमित्त तांगेले स्नान घडलें ते स्नान घडील मात्रान तांकां केवल परमात्माले अत्यंत दुर्लभ जावंक नाशिल्ले तसले एक आराधन करता तसले सुयोगो पुत्र समेत ताका प्राप्त जालें जाल्यार स्वता ब्रह्मदेव अशी सांगता कसं की म्हणारे प्रत्येक म्हयन्यान तूं 12 मासान करचें तसले देवताले उपासन 12 मासान करता तसले देवताले आराधना 12 मासाचे कसन फल आसा तशीच अधिक मासान करता तसले फल अधिक मासान करचें तसले परमात्माला उपासना एक ताकडींत घांगीन तुगवतके जाल्यार तांतू पुरुषोत्तम मासान करचें तसले फल अत्यंत एक जावंगेन भार जावंगेन दिसके तशें दुखूनची पुरुषोत्तम मासाचे आमी आराधना केल्यार हे भूमंडलांत आशिल्ले सर्व ही जग समर्थ जावंगे न्हू परमात्माले आराधन करच्या पावतके परमात्माले आराधने निमित्त तांकां हे अधिक मासाचे फल मेळच्याक कारण जातके अधिक मासाचे पुरुषोत्तमाले उपवास कोरंगे न्हू कृतार्थ जाले तसले सुदैव म्हणले दंपतीक विशेष जावंगे न्हू चरडाक पूर्ण आयुष्य मेळ्ळे परमात्मा सन्निधानांत तसले एक ब्रह्मांडांत असल तसले व्यक्ती सुदैव म्हणले ब्राह्मण आजी पासून जन्माक आयिल्ना मुखार बी जन्मा येवचे ना अशें म्हणगे न्हू परमात्मो सांगता तशीच मनुष्य जावंगे जन्मांत आशिल्ले तसले आमकां अत्यंत दुर्लभ जावंगे तसले 3 वर्सां एक पंत अधिक पुरुषोत्तम व्रत नाजाल्यार अधिक पुरुषोत्तम व्रताचरण आमी करच्याक पावका हे व्रतांत कनिश्ठ पक्ष स्नान दान सत्कर्म पुणीचे करच्याक प्रयत्न करका के कसनेच रितीन कर नाशिची खालीची वेळ काड नाशिची आमगेले जन्मजन्मांतरांत आशिल्ले कसनेच रितीन दुःख कष्ट तापत्रय कसनेच आमी निवृत्ती करून घेवच्याक केवल एकमेव मार्ग म्हळ्यार पुरुषोत्तम मास म्हणून न्हू परमात्मा सांगता आनी हे तुमी कसनेच हांतू विचलीत करचे नाका खंडीत तुमी केलेले तसले आराधने निमित्त पुरुषोत्तमाले अनुग्रहा निमित्त तुमकां मोक्ष प्रदान होत खंडीत तरेन जाता हे मासाचे वर्णन करच्याक असाध्य जावंक आसा जाल्यार आपूण स्वता ब्रह्मदेवालयाक वरकीचे हे वर्णन करच्याक शक्यता ना अशें म्हणून सांगून परमात्मा ताका सांगून अदृश्य जाता तशीच राजाक वाल्मिकी ऋषी सांगता आसा तुगेले चल्ल्याले एक जीवन मरणारे संदर्भारे परमात्माले अनुग्रहा निमित्त तुका पुरुषोत्तमानान हे अनुग्रह केल्ले आसा तुगेले मेलील तसले चरडाक जीवोत्तम करून न्हू विशेष रितीन ताका 12,000 सहस्र वर्ष ताका एक परमात्मान आयुष्य दिल्लें आसा तशी योग्य रितीन तुवें आपणाले चरडाल की ना तर जाल्यार परमात्माले सेव करच्याक सतीसुत जावंक न्हू विशेष रितीन शुकदेवाल समेत आपणाले सेव कर अशें म्हणून सांगूंक न्हू गुरू सांगता तशीच शुकदेव सांगता कसं की म्हळ्यार सुदैव म्हणले ब्राह्मणान तागेले चल्याक शुकदेवाक सांगता तूं सुद्दाची आपणाले आवसू बापसूल सेवकी ना तर जाल्यार योग्य दिल्ले तुका वरदान अनुग्रह केल्ले तसले पुरुषोत्तमाले सेव करता तसले अनुग्रह करूंक न्हू हे जन्म तुगेले सार्थकता करूंक घेव्या म्हणून तांणी चिंतन करूंक न्हू परमात्माले उपासन करूंक न्हू स्नान दान करूंक न्हू धन्यताची अशी अनेक रितीन मस्त रितीन सुख परमात्मान दिल तसले आदेशानुसार परमात्मान दिल तसले वरप्रदाना निमित्त तांणी हे दिव्य रूप घेवंक न्हू वैकुंठाक वचून थंय थोडे दिवस राबोवंक न्हू थंयचे सूख भोगिल नंतर परतून भूलोकाक येवंक न्हू आपणाले बायले बशी सुख संतोषान उरता तशीच राजाक वाल्मिकी ऋषी सांगता तेच पुण्य बलान तुवें अधिक मासाचे सेव केले निमित्तान अवंदूचे हे तुगेले जन्मान तूं दृढधन्व म्हणून तुवें नामांकीत जावंक न्हू राज्यभार करत आसा आनीची हे तुगेले उद्धार केल्ले कारण कसं की म्हळ्यार तुगेले बायलीन केल्ले तसले प्रतिव्रता धर्म उरो नाजाल्यार तुगेले चल्यान केले तसले परमात्माले उपासन उरो हे निमित्तानाची शुकदेव आजूची वैकुंठांत आसा अशें म्हणले निमित्तान तुवें अरण्यांत गेले तेन्ना तुगेले पुनर्जन्माचे
पुनरपी तुका याद करूसून तुगेले पूर्वजन्म वृत्तांचाचे तुका पुनरपी जावंक गेनो हरिस्मरण कर म्हूण सांगूंक गेनो तुगेलो चलो साक्षात शुकदेवूची तुका आदेश केल्ले आसा. अशे निमित्तान तुवें हे न्हंयचे तिरारे शरयू नदीचे तिरारे विशेष रितीन प्रयाण घेवन थंय आशिल्ले तसले विशेष रितीन पुनर्जन्माचे वृत्तांत तूं आयकल्ले आसा. हाजे निमित्त पुरुषोत्तम मासान तूं कशे रितीन तुवें सेव करका, खंयचे रितीन सेव केल्यार कस रितीन दान करका, कस रितीन दान केल्यार कसन फल येता म्हूण सांगून तुका मुखारसून सांगता. अशें म्हूण सांगूंक गेनो वाल्मिकी मुनी ताका संतोशान आशिर्वाद करता. आनीचे अशीची मुखारे परमात्मा सांगता. लक्ष्मी देवी सुद्दाचे हे विशय आयकून श्रीमन्नारायणाक प्रश्न रुपार करता आसा. केवल आपणाक मनांत एक संकल्प येता आसा ना मनांत एक चिंताक्रांत येता आसा. प्रतिनित्य आपूण तुगेले सन्निधानांत तुरो ना प्रत्येक तुगेले एक संदर्भारे अर्धांगी जावंक ना आपूण आसा जाल्यार आपणाक तुवें एक आपणाल मनांत आशिल्लो तसले एक केवल प्रश्न आसा तो आपणाक तुवें समाधान चित्त जावंक न्हू. आपणाल एक मनांत आशिल्ले गोंदल तुवें विनिमय करूंक न्हू. ते कसनेच गोंदल निवारण करका म्हणून न्हू परमात्मा लागीं लक्ष्मी देवी प्रार्थना रूपक जावंक न्हू विनंती करता. परमात्मा सांगता कसन की म्हळ्यार अडना तूं सांग कसन तुगेले एक गोंदल आसा म्हणून न्हू. तेन्ना लक्ष्मी देवी सांगता अधिक मासाचे म्हत्वान तूं इतले रितीन करका म्हूण सांगिल्लें आसा जाल्यार सुद्दाचे हें कार्य कशे रितीन केल्यार खंयचे रितीन ताका पूजन करका आनी खंयचे रितीन केल्यार आमगेले मुखावयलें जीवन सदृश घडता म्हणून न्हू लक्ष्मी देवी विचारता. तेन्ना साक्षात परमात्मो श्रीमन्नारायण सांगता कसं की म्हळ्यार तुवें सांगिल्लें तूं आपूण आयकलें सूर्य संक्रांती नाशिल्ले तसले मासान तो हो अधिक मास येता. अशें म्हणले नंतर हे मासाचे नियामक जावंक नाशिल्लो आपुणूची पुरुषोत्तम रूपी जावंक उरता. आपणाक तुवें पूज करका स्नान दान व्रत नियम यथानिष्ठ जावंक न्हू ते व्रताचरण करका. कसने आहार घेवचे असल्यार सुद्दाचे एक पत्रावळींत की नातर जाल्यार केळी पानांत घेवंक गेन तुवें स्विकार करका. कसनेच एक निद्रा नियम म्हूण आसा नेल्यार केवल भुमीन तूं कसनेच एक वस्त्र घांगेन अशी न्हिदका. तशीच कसनेचे नख केश कसनेची काण घेवच्या ना नांगूट की केस की कसनेच काण घेवच्या ना. ते संदर्भारे आमी एकच एक भुक्त जेवण करका. तशीच परमात्मान सांगिल्लें तसलें अपूप दान आमी परमात्माल प्रित्यर्थ जावंक न्हू अपूप पूज करूंक न्हू. तक्का अंतर्यामी जालें तसलें 33 देवताले अंतर्गत जावंक नाशिल्लें भिन्न नामक पुरुषोत्तमाले आराधन करूंक न्हू. योग्य जाल्ले ब्राह्मण स्वरूपी पुरुषोत्तमाक तो दान करका. ते दान केले मात्रान दंपती समेत पूजन करका. तेच संदर्भार आवाळे खावच्या ना कसने रितीन तैलाभ्यंग करून घेवच्या ना कसने रितीन धनकनकादी आभरण घेवंक न्हू. आमी कसनेच रितीन आमी आभरण खरेदी करच्या ना. खंयचे संदर्भारी गोदान प्रमुख्य जावन सांगिल्लें आसा तसले गोदान वेवस्थीत रितीन धनकनकादी आभरण तिका एक सौभाग्य द्रव्य अर्पण समेत करूंक न्हू गोदान करका. तशीच 2 दिवसां एक पंत जेवण करका. ते जेवणांत वरकीचे एक पंत खंयचेय आहार घेतील तसलो एक आहार घेवका. कसनेचे घेवचे असल्यार सुद्दाचे व्रताचरण करच्याक एक शक्य ना तर जाल्यार शक्त्यानुसार एक ब्राह्मणाक संतोष करचे तसले धवस की धान्य की ना वस्त्र की परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले ब्राह्मणाक दान करका. ताजेन परमात्माक अत्यंत संतोष घडता. अधिक मासान तूं साध्य कितले जाता तितले स्नान की दान की जप की पारायण की ना अधिक मासाचे महत्व आमी श्रवण करका. प्रारंभान तो प्रतिनित्य जावंक न्हू एक ब्राह्मी मुहूर्तार स्नान करूंक न्हू नित्यानीक करूंक न्हू. मुखावयले दिवसांत तूं देवता तसले आमगेले पुरोहित भटमामाक घेवंक गेन की ना तांणी सांगिल्लें तसलें आचरणे निमित्त आमी कशे रितीन परमात्माले एक केवल पूजा आराधन कशी प्रारंभ करका खंयची स्थळार प्रारंभ करका. ते स्थळान तूं गोमय शुद्ध करूंक न्हू रंगोली घालूंक न्हू परमात्माले केवल चित्त ध्यान करूंक न्हू कलश दवरूंक न्हू परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले पुरुषोत्तमाले पूजा आराधन करका. पितांबर धारण करूंक न्हू तांतू हरवाणान तूं राधा पुरुषोत्तम मूर्ती दवरूंक न्हू राधा पुरुषोत्तम स्वरूपी जावंक नाशिल्ले तसले परमात्माले सेव करका म्हूण सांगून परमात्मा लक्ष्मी देवीक विचारिल्ले तसले प्रश्नाक उत्तर दिता. तशीच श्रद्धेन कसन एक पूज केल्यार कसन फल येत की पुराण प्रवचन केल्यार कसन फल येत की त्याचीच आपूण सुद्धा ते ब्राह्मणान तो व्यासरूपारे विशेष रितीन वास करूंक उरता म्हणून परमात्मा सांगता. हे अधिक मासान तो महत्तर जावंक ब्राह्मण पुजाक मस्त महत्व सांगिल्लें आसा. आनी दुसरेचे गोसेवा
हे गोसेवा आणि हे ब्राह्मण सेवा कोण अत्यंत निष्ठेनं अधिक मास व्रताचरणेन तू कोण करत की तेगेले जन्मजन्मांतर सले कसले कष्ट कसनेक दुःख कसनेक दारिद्र्य असल्यार सुद्दाची आपूण निवृत्ती करून घेनो मुखार सुन ताका योग्य एक गोलोक प्राप्ती देवचकी नातर जाल्यार योग्य रितीन कसन एक ताणें अनुग्रह करून घेनो आपणाक तागेले योग्य तागेले अनुग्रह करचे तसले कार्य आपूण पळयता ते बद्दल तुमी निश्चिंत रुपार उरा अशें म्हूण सांगून परमात्मा सांगता तशीची मुखारसून आमी पळोवचे असल्यार मस्त रितीन परमात्माले वर्णन विशेष रितीन केल्लें आसा स्वता परमात्मान गीते अध्यायांत केल्लें आसा पद्मपुराणांत आयिल्लें तसलें एक सान काणीची आमी आज पळोवया पार्वतीक स्वतः रुद्रदेव सांगता की म्हळ्यार भगवद्गीतेचे एक 9वे अध्यायांत परमात्माले महत्व कशे रितीन सांगलें ब्राह्मणान हे दान स्वीकार प्रत्येक परमात्मान अधिक मासान सांगिल्लें की म्हळ्यार ब्राह्मणाक दान दिवका ते ब्राह्मणूची ताका शक्त समर्थ आसा हे दान घेवच्याक ब्राह्मणाक आमी दिवचे तसले दान खंयचे रितीन ताचे आमगेले तसले पाप संचय की ना आम्ही केलेली तसले कसनी एक दुष्ट प्रवृत्ती की ना आमगेले अंतशील कसनीच एक कल्मश असल्यार उरो ना आम्ही खंयचे एक दान स्वरूपारे ब्राह्मणाक दित की ते ब्राह्मणो तो घेवच्याक एक शक्त आस की ना ते ताणें शक्त असल्यार ताजीचे ब्राह्मणान ते दान घेतील दानाचे विनियोगो ना दान घेतील तसले दानाचे कशे रितीन प्रभाव ब्राह्मणाचेर सुद्दां पडटा म्हणून हे पद्मपुराणांत आयिल्लें तसलें एक काणी पळोवया नर्मदा म्हणलें न्हंयचे तिरारी महिष्मती म्हणलें एक पट्टणांतू माधव नाम म्हणलें एक शिवभक्तो ब्राह्मण आशिल्लो जाल्यारीचे प्रत्येक वेदांग ताणें मस्त रितीन अध्ययन केल्लें मस्त रितीन एक पांडित्य ताणें एक संपादन केल्ली आनी ती तेगेले नित्यकर्म ताणें परमात्मा वयर श्रद्धेन भक्तीन प्रतिनित्य कर्मानुष्ठान करत आशिल्लो घरा कडेन आयिल्ले तसले अतिथी अभ्यागताक विशेष रितीन प्रितीन मनोभावान सत्कार करत आशिल्लो ते संदर्भारे तो पुजा विनियोगो विशेष रितीन ताका घेतिल्ले तसले ग्रहण केले तसले विद्येन अत्यंत सुंदर रितीन परमात्माले उपासन करत आशिल्लो आपणाक आयिल्ले एक संपादनेन ना आपणाक आयिल्ले तसले विचारान तो दान की धर्म की विशेष रितीन मस्त व्हडोड्ड याग करून घेवन लोकांक अनुग्रह करच्याक प्रयत्न करत आशिल्लो जाल्यारीचे कसकी एक यागान तूं एक बोकडी ताणें एक बोकडीचे वध केले पळया कशकी पळयाचे हे ब्राह्मणान विधिवत कार्य करून घेवन आज पासून याग यज्ञ विशेष रितीन केल्ले आसा ताका अनेक रितीन फल बी मेळ्ळें आसा जाल्यार जरा मरण हे मात्र आमगेल्या हातांत ना हे केवल परमात्मा हातांत आसा परमात्माले अनुग्रहा लागून आमी केवल उपासन करत आसाची परमात्मा लागूनच आमी हे कार्य करत आसाची मुखारसून ताणें एक बली दिले निमित्तान तागेलें जीवन कशें जालें तागेले विचार केले तसलो कार्य कशे रितीन जालें तागेले आत्म कशे रितीन संचार करून घेवन आयले ताणें केलेले तसले कर्म कशे रितीन तागेले प्राप्त जाले केलेले तसले कर्मा निमित्त ताका खंयचे देह प्राप्त जाले ते देहा निमित्त तागेले पूर्वजन्माचे ब्राह्मण कुलान तो जन्मांत आयिल्लो तेन्ना वेद पंडित याग सुद्दां केले तेन्ना वेद पंडित जावं घेवन धर्माचरण केले निमित्तान वरकीचे तागेले कशे रितीन ताका एक कुयोग प्राप्त जालो म्हणून घेवन आमी पळोवया एक दिवसाक तागेले चरडाक मस्त रितीन एक भयंकर रोग येता ते रोग निवृत्ती लागून तागेले बायलेन आपणाले एक देवाक उडगास करून घेवन तागेले गूण तरी जाल्यार आपूण एक बली चडयता म्हूण सांगून घेवन तिणें मागणी करून घेतली चंडिका स्वरूप देवंगेन आशिल्ले तसले दुर्गा आराधना ताण केले दुर्गेक पूजा आराधन करून घेवन यज्ञाचे समाप्ती जाले नंतर पूर्णाहुती जाले नंतर तिका बली दिवची उरता ते बलीन तो बोकडी बली दिली आनीचे कसन एक ताणें हरकी घालून घेतली की ते हरके प्रमाणेचे तिणें बली अर्पण केले देवीन स्वीकार केलो जाल्यारीचे बली दिले नंतर थंय आशिल्लो तसलो ती बोकडी तेगेले आवसू एकदम ब्रह्मवादी जावंक नाशिल्ले तिणें ताका शाप दिले आपणाल तूं चरडाक मारले निमित्तान तुका हो जन्म प्राप्त देवो हाजीन अत्यंत तूं रोधना व्यक्त करो म्हूण सांगून घेवन तिणें पश्चातापारी शाप दिलो ताका लागूनच आमकां आमगेले परमात्मान सांगिल्लें कसं की मरे केवल सात्विक उपासन कराची खंयचे रितीन तामसीक उपासन करच्या वतनाकाची प्रत्येक नित्य नियामक देवानुदेवतेन तूं उपासन करता आसलो
अंतर्गत जावन हांव आसा कसनय तुम्ही उपासन केल्यार रे अंतिम क्षणारे तो आपणाकच अर्पण देता तशें दुखून केवल श्रद्धेन भक्तीन कराचे आपूण सर्व समर्थ आसा अशें म्हणून परमात्मा आमकां प्रत्येक गीतेन सांगता आसा जाल्यार सुद्दाचे ಕೆಲವೊಂದು आमगेले संदर्भारे आमी मस्त चुकून पडताचे तशीचे तो ब्राह्मण सुद्धा जावंक न्हू केवल एक तामसीक रितीन परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले दुर्गा उपासन केले तन्निमित्तान बली दिली बली निमित्तान ताका शाप अनुग्रह प्राप्त जालो तदनंतर मस्त रितीन तागेले शाप दिले नंतर मस्त कालान तो मरण प्राप्त जालो मरण दिले नंतर मस्त रितीन ताणें जन्म घेवन 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 अंतिम क्षणारे परतून आनी वापस बोकडी जावन आयलो कालांतरांत तागेले जन्मांतराचे वृत्तीचे एक पुण्य संचय ताणें ब्राह्मण कुलांत जन्म येवच्या देखून ब्राह्मण वृत्ती करच्या देखून ताका ती स्मृती पटलांत ताणें केल्ली तसले पाप संचयाचे उडगास आशिल्लो तश निमित्तान प्रथम जावन तो मांकड जावन जन्म आयलो तदनंतर मंगडा निमित्त कोण ताका खेळोंक गेनो नाचूंक गेनो दुड्ड करता आशिल्लो प्रत्येक घरा कडेन व्होर घेवन ताका संचय ताणें प्राप्ती केली तागेले धन जाल्यारीचे एक दिवसान तो कोण ब्राह्मण व्यक्ती आशिल्लो स्वता तागेले घरान कपी रुपारे वचूंक पावलो तेच संदर्भारे थंय पळोवंक तटस्थ जावंक राबलो मुखारे आपणाले बायल आसा चेडू दिसताचे स्वता चेडा कितें आपूण आपणाले बायलेन एक हरके घांगितले त्या हरके निमित्त आपणाले मृत्यू जाले त्या मृत्यू निमित्त आपणाक हो जन्म मांकडालो प्राप्ती जालो आनी होचीच हांव मांकोड जावंक गेनूचे स्वता तांगेले आपणाले घरांत राबोंक आसा हें कसन म्हगेलें दौर्भाग्य म्हूण गेनो चिंताक्रांत जातके मनांतूच अत्यंत भावूक जाता ते नांचीतल मनशान कितले मारल्यार सुद्दाचे हो नांच नाके कसले की मारी आपणाले घर आपणाले बंधू आपणाले बायल आपणाले चेडू दोळे मुखार दिसताच आपूण इतले पश्चाताप भक्त आसा एक चेडा कितें आपूण हरकी घांगितले ते हरक्या निमित्त आपणाक हें प्रारब्ध आयिल्लें न्हय म्हणून दुखीत पावता जाल्यार सुद्दाचे मस्त रितीन मोठे मोठे बड्डीन आपणाक मस्त रितीन मारच्या प्रयत्न करता आसा ते ध्यानाशी आपूण आपणालें मरण त्याग करता प्राण त्याग करता म्हूण सांगूंक न्हू कपी रुपार आशिल्लो ब्राह्मण व्यक्ती आपणाले देह त्याग करता आत्म तशी उरता मुखार सोनगेनूची परतून एक सुण्या रुपारी श्वान रुपारी जन्माक येता प्रत्येक घरांत वचूंक गेनो एक हिनाय जावंक नाशिल्लें तसलें उच्चिश्ट खावंक गेनो उठू लोकांले घरांत खावंक घेवन फिरत उरता तेच संदर्भारे स्वता तागेले घरा कडेन पावलो एक संदर्भारे त्या घरांत तागेले बायल ताका तिरस्कार रुपारे अत्यंत विद्रावक जावंक गेन तसलें एक मारण देव तसलें होड बड्डीन ताका मारता तागेले ते संदर्भारे एक कुर्टाचे किलो मोरून व्हरता जाल्यार सुद्दाची अत्यंत रक्तसिक्त जावंक गेनो कसनेच एक ज्ञाननाशीचे आपणाले देह अत्यंत हिनाय जावंक गेन पडता आपूण प्राण त्याग करता तदनंतर परतूंक गेनो आपूण एक सोर विकचे जाग्यार एक मध्य हें करचे जाग्यार आपूण गेनो घोड जावंक जन्माक येता थंय आपणाले काम कसं की म्हळ्यार संतेन आपणाले आंगार घालता आनी आपूण गेनो वचूंक गेनो सामान विकून येवचें ते संदर्भार वरकीच आपणाले एक दांत नाशिल्ले तसल्या परिस्थितीन येता तेन्ना आपणाले बायल सुद्दाची अत्यंत मंतार जाल्ले आसा जाल्यार सुद्दाची एक द्वारका तीर्थयात्रेक वचका म्हणले एक संकल्पारी आपणाक तिणें संतेन घेतलें क्रय केलें तशीच तिक्का आनीचे तिगेले दोन चेडवांक घेवन आपण्या वयर प्रयाण करत आसा मस्त रितीन प्रयाण करता 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 संदर्भार एक चिखलाचो फोंड येता थंय आपणाले पांयो सिरकून पडता अत्यंत विद्रावक जावंक स्वता आशिल्लो आपणाले चल सुद्दाची आपणाक मारच्याक प्रयत्न करता की चिखलांत आशिल्लो म्हगेले पांय पुणी वयर येवो आनी आपूण संचाराक अनुकूल करून दिवो म्हूण गेनो जाल्यार आपणान तांणी दिलेले तसलें हें एक परिणामाचे वेदन आपणाले सहन करचे देनाशी आपूण थंयचे आपणाले देह त्याग करता कसनेचे जन्म घेवंक गेनो मस्त रितीन आपूण परतून परतून जन्म घेवंक गेनो अंतिम क्षणारी आपूण गेनो एक विद्रावक जावन आशिल्ले तसले परतून बोकडी जन्मान आपणाले घडता त्या संदर्भार मस्त रितीन महायाग केले मस्त रितीन सूख भोगले मस्त रितीन हें केलें जाल्यार मोक्षप्रद म्हणलें हें कुरुक्षेत्रांत वचूंक आपूण पावलो थंय सूर्यवंशाचे म्हणलें चंद्र शर्मा म्हणलो एक राज आशिल्लो तो राजान अत्यंत एक सूर्यग्रहणांत एक राजाले बहु श्रद्धेन कालपुरुषाचे दान दिवका म्हणून भायर सरलो जाल्यारीचे हें अत्यंत आपण एक मस्त रितीन वेदन आपूण भोगलें
मुखारसून आपुणूचे हे कशी रितीनं सूख भोगले म्हणून मुखारसून पळोव्या म्हणून सांगता तशीच राजा कालपुरुषाचे एक दान दिवका म्हणून भायर सरता जे आपणाले एक वै राहील तसले अपवाद उरो ना आपणाले एक राज्याचे वै राहील तसले कसनेची एक कुदृष्टी उरो ती सर्व ही धुरीकृत जाऊ का म्हणले एक संदर्भारे एक दान दिवका म्हणून भायर सरता ते दान दिवची तरी कशी रितीनं परमात्मा पळया सूर्यग्रहणाचे समय रे कालपुरुष दान हे कोणी घेवच्या प्रयत्न करण्याचे जाल्यार सुद्दाचे एक ब्राह्मण ताका कुरुक्षेत्रांत मेळटा स्वतः कुरुक्षेत्रांतूचे परमात्माला एक महाभारत युद्ध जाल्लें त्याची संदर्भारे तेच एक परिसरांत एक दान दिवच्याक भायर सरेल तेन्ना कुरुक्षेत्र म्हणले एक व्हड युद्ध रणरंग थंय एक दान घेवच्या कोणीचे नाची अशें म्हणल्या संदर्भार एक ब्राह्मण पावता ते दान तूं घेत पळय अशें म्हणून सांगूंक न्हू थंय आशिल्लें एक कालपुरुश आकृती त्या पंडिताक विचारता आनीचे हांगा हें व्हड कुरुक्षेत्रांतूचे एक सूर्यग्रहण आयिल्लें आसा हे सूर्यग्रहणा संदर्भारीच सुद्दां आपूण एक कालपुरुश जावंक आसा आपणाल दान तूं घेतवे ना कसन एक दुडवा कितें तूं घेता आसा ना कसन तुका ताजें धन मेळटा म्हणून न्हू विचारता कालपुरुश तेन्ना सांगता आपणालें चरित्र ब्राह्मण सांगता कसं की म्हळ्यार आपूण मस्त रितीनं कश्ट भोगिल्ले आसा मस्त रितीनं आपूण पाप संचय केलेले तसले कितलेचे पाप संचय केल्लो समुद्राचे कितले उदक उरतकी तितले तरेन त्या व्यक्तीनं पाप केल्यार सुद्दाचे आपूण ते दान घेवच्याक शक्ती समर्थ आसा आनी ते दानाचे उपाय सुद्दाचे आपणा लागी आसा म्हणून सांगता तितले संदर्भारे चंद्रशर्मा राजा स्नान करून घेनो अत्यंत शुचिरभूत जावंक घेनो व्यवस्थित रितीने कालपुरुषाक अर्चन करून घेनो ब्राह्मणाक योग्य रितीनं अर्चन करून घेनो कालपुरुषाचे दान करच्याक प्रारंभ करता कालपुरुषाचे दान करता त्याच संदर्भारे घेतील तसले कालपुरुषो अत्यंत पुरुषाच्या आकृतीनं हृदय भागाच्यान एक दोन व्यक्ती प्रकटित देताचे दोन व्यक्तीन तो कालपुरुषाचे प्रथम जावंक घेनो एक तांबडेच दोळ्याचे एक चंडाळो पहिले उत्पत्ती देता ताजे नंतर ते चंडालाक प्रतिनित्य निंदे करचे स्वभावाचे काळे बण्णाचे एक चांडाळिनी स्वरूपाचे चांडाळिनी ती प्रकट देता ब्राह्मणाक अत्यंत भयभीत जाता जाल्यार सुद्दाची एक चंचल देनाशीची खंयचे रितीन मनोभावान तटस्थ राबोवंक घेनो विचार करत उरता त्याच संदर्भार चंद्रशर्मा राजा विचारता आनीचे ब्राह्मणा हे तुवें आतां कालपुरुषाचे दान घेतले हे दान घेतील संदर्भारे हे दोन व्यक्ती प्रकृती स्वरूप जावंक घेवन तुगेले बाजून आसाचे हे कोण की म्हणून विचारता तेन्ना ब्राह्मण सांगता कसं की म्हळ्यार एक प्रकृती पुरुष स्त्री रुपार आसा आनी एक प्रकृती पुरुष रुपार आसा हे दोनीची आपणाले देहान तो संचार करचे कितें प्रथम पावल दवरचे कितें तयार जावंक घेवन आसाची म्हणून सांगता ब्राह्मण सुद्दाचे अत्यंत भयभीत जायनाशीची तदेक चित्त जावंक घेवन परमात्माले उपासन करतसले नवमे अध्यायांतो भगवद्गीते अध्यायांतो 9वे अध्यायांतो राजविद्या राजगुह्य योग म्हणून सांगून परमात्मान स्वतः अर्जुनाक उपदेश केले तसलो 34 श्लोकाचे केवल उपवासो परमात्माले उपवासाचे चिंतन तो ब्राह्मण त्या संदर्भार करता केवल पठण केले निमित्तान ब्राह्मणाला देह अत्यंत भयभीत जावंक नाशिल्ली की तशीची तटस्थ राबोंगेनो परमात्माले अनुग्रहाक पात्र जाले राजसुदाचे हे एकांत चित्त जावंक घेनो तदेक चित्त जावंक घेनो ब्राह्मणाले समुद्रशाही आशिल्ले तसले परमात्माले गोविंद नामस्मरण करचे तसले गीता पारायणाचे सुमधुर कंठान प्रभावान महाविष्णू कशी जागृत जाले की तसे ब्राह्मणाले शरीराच्यान जागृत जावंक घेनो परमात्माले गीताक्षराच्यान आशिल्ले तसले जन्माक आयिल्ले तसले वैष्णव हे चांडालाक आनी हे चांडालिनीक दोनी लोकांक घोर रुपारे तांकां अट्टाडसून म्हळ्यार कशे रितीन तांकां एक भयभीत जावंक तांणी सुद्दाची धांवन वचका ते रितीन ब्राह्मणाले एक गीता पाठाक की ना गीता अक्षराक की ना गीता अक्षर प्रभावाच्यान आयिल्ले तसले वैष्णव व्यक्तित्वाक ते दोनी लोक धांवन गेले म्हणून घेनो स्वतः राजा हे उल्लेख करता आसा त्याची संदर्भारे ब्राह्मणाला राज विचारता ब्राह्मणा हे इतले रितीन हे घोर जावंक घेवन वच्चा कारण कसं नाही हे घोर रुपारी आकृती घेत आशिल्ले चांडालिनी कशी रितीन भयभीत जावंक घेवन गेलेली कशी म्हणून घेवन ब्राह्मणाक प्रश्न करता त्या संदर्भार ब्राह्मण सांगता कसं की म्हळ्यार हे आपणाक
हे आईल तसले विपत्तो दूरीकृत करचाका केवलमेव मळरे परमात्माले उपासना ते परमात्माले उपासना निमित्त आपण हे दान घेवच्याक शक्यता द्यालो घेतील तसले दाना निमित्त कसं एक प्रायश्चित रूपारे ते कसं एक पापसंचया निमित्त चांडालिनी कशी उत्पत्ती दिली की ते उत्पत्ती दिलं तसले एक विद्रावक जावंग नाशिल तसले भयभीत वातावरण करचे तसले एक पापसंचयकारक जावंग नाशिल्ले हे वस्तुस्थिती आपणाल्या अंगान तो प्रवेश करच्याक शकील ना कित्याक की म्हळ्यार परमात्माले उपासना हांवें खंडीत जावंक न्हू भगवद्गीतेन कसन रितीन सांगिल्लें आसा त्या रितीन परमात्माले उपासन केल्लें आसा ते परमात्माले उपासन करून हांवें स्मरण केले निमित्तान तांणी भयभीत जावंक न्हू परतून गेले अशें दुखून परमात्मो तांकां सांगता आसा हे कालपुरुश दान घेतिल्ले निमित्तान आपणाले जन्मांत आशिल्ले ना आपणाले एक संदर्भार घडील तसले पाप चांडाल वृत्ती रूपारे तुगेले घडिले ते चांडालाची आकार रूप जावंक न्हू आपणाल कडेन निंदेन आईल तसले हेचीची दुखून आपण भगवद्गीतेचे 9 अध्यायाचे हो श्लोक मंत्र पठन केले निमित्तान आपणाले सर्व ही जागृत वैष्णव जावंक न्हू आमगेले वैष्णवत्व भक्तीन तांणी विशेष रितीन भयभीत जावंक न्हू परतून तागेले एक कालस्थानार गेले अशें म्हूण सांगूंक न्हू परमात्माक स्वतः भक्तीन सांगता तशीच चंद्रशर्म ब्राह्मणाक आनीची भगवद्गीतेक अत्यंत अभ्यास आपणे करका म्हणले उत्सुकतेन स्वतः ब्राह्मणा लागी हे भगवद्गीतेचे 9 अध्यायो शिक्षाक प्रारंभ करता तशें दुखूनची परमात्माले खंयचे रितीन आमी एक दान करका की ना खंयचे रितीन दान घेतिल्ले निमित्तान ते पाप संचयकारक जावन आशिल्ले तसले वस्तुस्थिती घडता ते वस्तुस्थिती दूरीकृत करका तर जाल्यार कशे रितीन आमी परमात्माले उडगास करका ना परमात्माले उपास्य निमित्तान आमी घेतिल्ले तसले दान सार्थकता भाव घडतकी ना घेतिल्ले तसले दान तांकां कशी फल मेळटकी ते फला निमित्तान कशे रितीन एक प्रयोजन घडता अशें म्हूण सांगून स्वतः पद्मपुराणांत तो ईश्वरान पार्वतीक सांगिल्ले तसले हो काणी समाप्त जाता तशीच मुखारसून आमी पळयत आशिल्ले एक सुदैव म्हणले ब्राह्मणा निमित्तान कशे रितीन ताणें एक परमात्माले उपासन केलें की परमात्माले उपास्य निमित्त तागेले कशी एक अनुग्रह प्राप्त जावच्या कारण जालें की तशीच हे लक्ष्मी देवीक विचारले तसले प्रश्नाक परमात्मान खंयचे रितीन ताका एक उत्तर दिलें की तशीच परमात्मा सांगता ब्राह्मणाक खंयचे रितीन दान धर्म करका की ब्राह्मणाले कसनेच एक धन संचय करचा ना के ब्राह्मणाक केन्नाचे आमी दिलेले तसले दानमय वस्तू अपहरण करचे ना के ब्राह्मणाले अपहरण करचे तसले वस्तू निमित्तान ना ब्राह्मणाक दिलेले तसले वस्तू आमी अपहरण करचे निमित्तान कशी रितीन आमकां विघ्न येता ते खंयचेचे विघ्न खंय रितीन निवारण करच्याक जायना के आनी ताका म्हणलें निवारण करच्याक कसने एक मंत्रो नादर जाल्यार कसने रितीन औषध ना के अशें म्हूण सांगूंक न्हू सांगता के कसने एक विष खावका म्हूण ना के केवल ब्राह्मणाले धन की ना ब्राह्मणाक पाविल तसले विषय वस्तू आमी स्वीकार केल्यारीच ते स्वतः विशाक समान के तशें दुखूनची विष आमकां केवल संदर्भार बादता जाल्यार ब्राह्मणाले वस्तू अपहरण केले हे विषबाधा आमगेले इडी वंशाक निर्मूल करच्याक कारण रूप जाता तशें दुखूनची ब्राह्मणाक आमी केन्नाची अपनिंद्या अपकिर्ती देवता तशी केन्नाची उलोवचना ब्राह्मणाक समन पाविल तसलो वस्तू अपहरण करचना अशें म्हणून स्वतः श्री नारायणोची लक्ष्मी देवीक सांगता आसा तशीच प्रतिनित्य आपूण सुद्दाची गोब्राह्मण पूजा प्रतिनित्य नित्य निरंतर जावन करत आसा मुखारसून बीची परमात्माले अनुग्रह पात्र देवचे की तरी सर्व भूलोकांतू ब्राह्मणाले गोसेवा आनीची ब्राह्मण सेवा हे नित्य निरंतर करका म्हणलो हो मेगेलो आदेशो आसा अशें म्हणून सांगून परमात्मो लक्ष्मी देवीक आदेश करता तशीच लक्ष्मी देवीक हो विशय सविस्तार आयकून संतोष जाले अशें म्हणले नंतर परमात्मान खंयचे रितीन एक स्नान महिमेन तो स्नान केले निमित्तान कशे रितीन केवल पावसान केलेले तसले स्नानान सुदैव म्हणले ब्राह्मणाले एक आरोग्यांत की नातर जाल्यार ताणें अपेक्षा केले तसले तेगेले सुसंतान पुनरपी जिवंत जावंक न्हू ताका कशे रितीन भाग्योदय तेगेले जिवनांत घडली की तशीच एक ब्राह्मणा निमित्तान आमी कशे रितीन पूजा सेवा अर्चना करीत की हें आयकून मुखारसून आमी सुद्दाची अधिक मासाचे अधिक पुरुषोत्तमाले व्रतांतो नित्य निरंतर जावंक नाशिल्लो नियामक जावंक नाशिल्लो पुरुषोत्तम रूपी परमात्माले सेवा नित्य निरंतर घडोवका म्हूण सांगूंक न्हू नारायण ऋषी नारदाक सांगूंक न्हू हांगा 11वे अध्यायो समाप्त जाता आयच्या दिवसांत तो आमी
हे रीतीनं कशी परमात्माला सेवा केली की परमात्माला उपवास केले की परमात्माला उपासना निमित्त आम्ही कशी रीतीनं परमात्माला सेवा अनुग्रह घेवच्याक पावलं की हे सेव केले निमित्तानं मुखारसून आमगेले जीवन सुधीक्ष रीतीनं घडका कसनेच अधिक मासान तो कसनेक व्रताफल सांगेलस की ना ते व्रताचरणेन तो आम्ही कशी रीतीनं परमात्माका अंतर्गत जावंग नाशिल्ले असले स्वरूपी जावंग नाशिल्ले पुरुषोत्तमाला चिंतन नित्य ही स्नान जान दप होम विशेष रीतीनं परमात्माला अनुग्रह खर्च की तरे केवल अनुग्रह संपादन खर्च की तरे कसने रीतीनं पुराण पुरुषोत्तमाला सेव निमित्त श्रवण कोरंगेन की नातर जाल्यार उपासने निमित्त आम्ही कशी रीतीनं सेव घेवच्या शक्यता आस की तितले संदर्भार आम्ही परमात्माला सेवा संचन करच्याक पावया मुखार सोनबीची परमात्माला दिवसांत कशी रीतीनं मुखावयल काणीत पळोवया आयच्या दिवसांत आमी सर्व ही सुदैव म्हणले ब्राह्मण आले स्नानानिमित्त कशी रीतीन ताका फल प्राप्त जाले खंयच्या स्नानान ताका पुत्रशोको एक मेळचे आशिल्लो ते पुत्रशोक विनियोग जावंक न्हू अधिक मासाचे व्रताचरण केले निमित्तानं केवल एक महिनो परमात्माले नित्य ही उपासना श्रद्धेन भक्तीन करचे दुखून तागेले चरडाक 12,000 वर्ष एक आयुष्य मेळके कशी ताका एक राज्य पदवी मेळके मुखारसून बीची आमकाची आमगेले समस्त मनोकामना आयच्या दिवसांत तो अधिक मासाचे एक पुराण श्रवण केले निमित्तानं आमकां बी सदा परमात्माले अनुग्रह पात्र जावो आमगेल्यान तशिले जाड्य निवृत्ती जावो मुखारसून सुद्दाची आमी परमात्माले अनुग्रह देवचे कितें एक मनुष्य जन्मान तो प्रतिनित्य परमात्माले अंतःकरणपूर्वक जावंक सेवा करता आसले भाग्य आमकां परमात्मा घडोवो म्हूण सांगून आयच्या दिवसाचे अधिक मास श्रवणाचे 9वे अध्यायो समाप्त करता तस्य श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे।